नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर। विकसित महाराष्ट्र 2047 कडे मोठी झेप। तर आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी। अशोक खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल। अंजली दमाने यांचा दावा। बुधवारी करणार मोठा खुलासा। यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाने जाहीर केला पहिला अधिकृत अंदाज। आणि एक इको कार व सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक। 11 जण जागीच ठार। कल्याण नगर महामार्गावरील भयानक घटना। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी सखोल, निष्पक्ष व पारदर्शी चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देण्यात आले। राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक व जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे अधिकारी होते। त्यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयास्पद परिस्थितीमुळे हा अपघात आहे की घातपात याबाबत जनतेत शंका निर्माण झाली आहे। विशेषतः अपघातानंतर घटनास्थळावरून मोबाईल व फोन तसेच महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याची बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच अपघाताच्या दिवशी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींचे मौनही संशय अधिक गडद करणारे असल्याचे म्हटले आहे। याच पार्श्वभूमीवर संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडसे, विभागीय उपाध्यक्ष महेंद्र मोरे, बीड तालुका अध्यक्ष राहुल डावकर, नितीन गुजर, पाटोदा शहर अध्यक्ष जीवन घोलप आदींची उपस्थिती होती। मुस्लिम समाजासाठी लागू असलेले 5% आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ येत्या 17 एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे, लिंबा गणेशकर यांनी सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी निवेदन सादर करून या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे। तसेच मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। या संदर्भात सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीला देखील पाठिंब्याचे पत्र देण्यात आले असून सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। या निवेदनावर शेख मुबीन, शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, इंटक बीड जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले, माजी सैनिक तथा आम आदमी पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक येडे पाटील, बीड शहर अध्यक्ष सादिक सय्यद, किसान सभा बीड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक डीजी तांदळे सर, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, सीताबाई भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दिनांक 17 एप्रिल रोजी सकळ मुस्लिम समाजाच्या वतीनं मुस्लिम आरक्षणासाठी जो जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा आयोजित केला आहे। आम्ही सर्व सामाजिक संघटना, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा सर्व या मुस्लिम आरक्षण मोर्चाला पाठिंबा आहे। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे। आणि आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत की 17 तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, कारण मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण त्यांच्या हक्काचं आवश्यक आहे। त्यांची मागणी न्याय आहे आणि शासनाने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि तातडीनं मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं ही आमची मागणी। बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्या हलगर्जीपणामुळे छाया पांचाळ या महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता। या प्रकरणातील दोषींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या मयत महिलेचे कुटुंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ किष्किंधाताई पांचाळ यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। सुमारे वर्षभरापूर्वी प्रसूती दरम्यान सौ छाया गणेश पांचाळ यांचा अतिरिक्त रक्तस्रावामुळे मृत्यू झाला होता, परंतु कुटुंबियांच्या आरोपानुसार डॉक्टर व नर्स यांच्या हलगर्जीपणामुळेच वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने हा मृत्यू झाला। या प्रकरणी संबंधितांवर ठोस कारवाई न करता शस्त्रक्रिया परिचर वर्ग 4 कर्मचारी रेखा पवळे यांना निलंबित करून इतर जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान उपसंचालक आरोग्य सेवा लातूर कार्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात डॉक्टर व नर्स व संबंधित कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। तरीही कारवाई न झाल्यामुळे शोले स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार आज मयत महिलेचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्या किष्किंधाताई पांचाळ यांनी आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढत जोरदार घोषणाबाजी केली। या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। गेवराई तालुक्यातील रामनगर तांडा येथील गायरान जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा खून झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकरणी
गेवराई पोलिसांनी अवघ्या 6 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. फिर्यादी पपेश उर्फ गुड्ड्या अर्जुन माळी वय 31 वर्षे राहणार रामनगर तांडा तालुका गेवराई जिल्हा बीड यांनी दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांचे वडील अर्जुन साहेबराव माळी हे गोंडगाव शिवारातील गायरान जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता आरोपी मधुकर नायबा शिंदे, मनोहर मधुकर शिंदे व एका विधी संघर्षग्रस्त बालकाने त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीत अर्जुन माळी हे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारानंतर बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गेवराई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विविध पथके छत्रपती संभाजीनगर, जालना व धाराशिव जिल्ह्यात पाठवण्यात आली होती. आरोपींनी मोबाईल बंद करून फरार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त पद्धतीने तपास सुरू ठेवला. दरम्यान आरोपी हे बीड शहरातील बार्शी नाका परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघांनाही पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांच्या मुसक्या आवळल्या. सदर कारवाई ही केवळ 6 तासांच्या आत पूर्ण करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, गेवराईचे ESDPO अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्याचे PI किशोर पवार यांच्या नियोजनाखाली तपास अधिकारी API अण्णासाहेब पवार व त्यांच्या पथकाने यशस्वी केली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाईकतांडा येथे शेती गायरान जमिनीतील शेतीचं बांध फोडण्यावरून तेथील शेजारी राहणाऱ्या 2 शेतकऱ्यांमध्ये वाद झाला होता आणि त्याच्यामध्ये लाठ्यावर दांड्याने त्याला मारहाण केल्यामुळे सदर याच्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे. त्यानुसार कलम 103.1.3.5 सह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर याच्यामध्ये एकूण 2 प्रौढ पुरुष व 1 अल्पवयीन मुलगा असे 3 आरोपी असून सदर आरोपितांना तात्काळ 6 तासाच्या आतमध्ये अटक करण्यात आलेली आहे. बीड शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षम व पारदर्शक करण्याच्या दृष्टिकोनातून बीड नगरपालिकेतील भाजपच्या गटनेत्या डॉक्टर सारिकाताई क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक मंगेश धोंगडे यांनी बीड नगर परिषदेच्या नियोजन व विकास समितीकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले असून या निवेदनात ओपन स्पेसचे व्यवस्थापन, कंपाऊंड बांधकाम तसेच गायरान जमिनीच्या नियोजनाचा समावेश आहे. बीड शहरातील प्रत्येक वॉर्डमधील ओपन स्पेसची स्वतंत्र नोंद ठेवून त्याची माहिती संबंधित नगरसेवकांना देण्यात यावी. या जागांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक ओपन स्पेसभोवती कंपाऊंड उभारण्यात यावे, जेणेकरून या जागेचे संरक्षण होईल आणि अतिक्रमणाला आळा बसेल. यामुळे शहराच्या नियोजनात शिस्त राहून नागरिकांना सुरक्षित मोकळी जागा उपलब्ध होईल. तसेच शहरातील गायरान जमिनीवर घरकुलांसाठी भूखंड वाटप करताना प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवावी. तर बीड नगर परिषद प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांकडून देखील व्यक्त केली जात आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.